नमस्कार मित्रांनो, देवा काळजी चॅनलवरती ना तुमचं स्वागत असा। आज ना मी तुमका दाखवतोय आमच्या मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर नारळी पौर्णिमेनिमित्त नारळ लढवले जातात। आता आम्ही ना बाईकने जातो असो समुद्र किनाऱ्यावर, तुम्ही व्हिडिओत बघू शकतास। आता हे असत ना ते खेळ चालू असत, खेळ म्हणजे स्पर्धा असतात, कबड्डी खो खो हे सगळे स्पर्धा ना आयोजित केलेले असतात। नारळ लढवक जी लोक येतात त्यांच्यासाठी कोणी पण त्याच्यात भाग घेऊ शकता। वेगवेगळ्या म्हणजे गावातून लोक येतात, मुलं येतात, असे स्टेज बांधले जातात, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतास। जसे गोकुळ अष्टमीक ना वेगवेगळ्या गटांचे वेगवेगळे म्हणजे वेशभूषा असतात, जसं आपण म्हणू शकतो वेगवेगळे ड्रेस असतात तसे। आणि समुद्राचं पाणी ना नारळी पौर्णिमे दिवशी खूप कमी होता, तुम्ही बघू शकतास। ह्याच पाणी ना भरपूर भरलेला असता, पण नारळी पौर्णिमेक समुद्रात नारळ टाकले की पाणी खूप कमी होता समुद्राचा। आणि हे बघा आता हे स्टेज असा आणि स्टेजवर पण खूप गर्दी असा। आम्ही आता एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत ना अशी आम्ही जातो असो, कारण मालवण किनाऱ्यावर जाण्यासाठी ना भरपूर गल्ली असत, एकच अशी गल्ली नाही। खायच्या पण गल्लीन तुम्ही गेलास ना तरी समुद्रावर वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचतालास, समुद्र तोचा। तर आता एका गल्लीतून जाऊन झाला, आता आम्ही दुसऱ्या गल्लीत ना इलो, जेट्टीवर आता इलो, तुम्ही बघा व्हिडिओत किती गर्दी आ। नारळ लढवण्यासाठी ना खूप गर्दी असा, नारळ लढवणारे पण नारळ घेऊन इले होत आणि लढवतात त्यांना बघूक पण लोक इली होत, वेगवेगळ्या गावातून लोक येतात। बघा ही आमची मालवणची ना जेट्टी असा आणि ह्या पाणी असा आता कमी असल्यामुळे ना वरसून लोकांना समुद्रात नारळ असो टाकतात, म्हणजे हळद कुंकू त्याका धागो वगैरे बांधा आणि समुद्रात नारळ अर्पण करतात। काही लोक आता वरूनच टाकतात, खाली जाणत नाही, त्याच्यामुळे खाली हे जे लोक असत ना ते वरून टाकलेले लोकांचे नारळ, समुद्रात सोडलेले नारळ असे म्हणजे पकडतात, जमा करतात। नारळ चांगले असतात ना, त्याच्यामुळे ते लोक ह्या सगळा असा काम करीत असतात। आता संध्याकाळ पण झाली आहे, संध्याकाळचा तुम्ही शूट बघा कसा दिसता। हे स्पर्धा आयोजित केलेले होत, एका बाजूक वेगळ्या गावातले स्पर्धा असत, वेगळो गट असा, दुसऱ्या बाजूक वेगळे स्पर्धा असत। ही कबड्डी चालू असा आता, आणि त्यांचो एक ड्रेस असता, समोरच्या विरुद्ध पार्टीचो एक वेगळो ड्रेस असता, समोरच्या पार्टीचो वेगळो ड्रेस असता, वेशभूषा खूप वेगवेगळी असता आणि कोणी पण भाग घेऊ शकता ह्याच्यात, असा काय नाही। तुम्ही बघा म्हणजे किनाऱ्यावर किती शांतता असा आणि गजबजलेलो असा किराणो, हे बघा बघा खूप गर्दी असा किनाऱ्यावर, बघूक पण ना ही स्पर्धा खूप लोक इलेली असतात। त्याच्यानंतर ना तुम्ही व्हिडिओत बघा किनाऱ्याच्या बाहेर पण मोठमोठे ना स्टेज बांधलेले असत। ही जेट्टी असा आमची मालवणची आणि किती तुफान गर्दी असा, महिला पण बघूक इल्ली असत, कोणी शूट करूक कॅमेरे घेऊन इल्ली असत, खूप लोकांची गर्दी असता। तर मित्रांनो तुम्ही अजूनही ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल ना तर सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओंका लाईक करा, जेणेकरून ना ह्याच्या पुढचे सगळे व्हिडिओ असत ना ते तुमका येतील। आता तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलाच नाही ना तर तुमका माझ्या व्हिडिओचा नोटिफिकेशन येताला नाही, माझा रुटीन काय असा, मी म्हणजे खय जातोय सगळे मी व्हिडिओ त्याच्यात अपलोड करीत असते। ही बघा ही आमची समुद्र किनारो असा, चौपाटी म्हणू शकतास तुम्ही। हयच माशांचा लिलाव लागता, आम्ही जे मासे आणूक येतो ना तर सकाळचा हयच लिलाव लागता। आता कसा नारळी पौर्णिमा असल्यामुळे तो गजबजलेलो असा सगळो परिसर। हे बघा हैसून हे पाण्यात जे खाली तुमका माणसा दिसतात मुला, ते वरून टाकलेले समुद्रात अर्पण केलेले नारळ जमा करूक असत। गोणीच्या गोणी ना लोक नारळ जमा करून घेऊन जातात, कारण हय समुद्राक अर्पण करण्यासाठी ना खूप भाविक इलेले असतात। कारण आजपासून ना आपल्या म्हणजे म्हणतात ना नारळी पौर्णिमेपासून हिंदू धर्मात सगळ्या सणांका सुरुवात होता। सगळ्यात पहिलो ना ह्यो नारळी पौर्णिमा ह्यो सण असा आमचो। हे बघा भव्य नारळ लढवणे स्पर्धा 2026 असे ना पोस्टर लागलेले असतात, प्रत्येक म्हणजे गटाकडून आयोजित केलेले असतात। प्रत्येक गटांची हय बॅनरा लावलेली असतात, प्रत्येक गटांचे स्टेज असतात। हे बघा नृत्य स्पर्धा पण असा, आता हे कोळी गीतांची स्पर्धा असा आणि ही एक मुलगी आहे छोटी, ती नाकवा गाण्यावर ना नाचता असा, डान्स करता असा, तुम्ही बघू शकतास व्हिडिओत। वल्लव रे नाकवा वल्लव वल्लव गाण्यावर तिचो ना नाच चाललेलो असा आणि बघण्यासाठी पण खूप लोक इलेली असत। आणि स्टेजवर हे असे पारंपरिक ना स्पर्धा असतात। ह्यो एक ना दिव्य भव्य असो एक म्हणजे सोहळो असताना मित्रांनो, तो बघण्याची जी काय मजा असा ना ती खूपच वेगळी असता। आपण टी व्हीवर बघतो ते धागडधिंगाणे रोज वेगळे असतात, पण ही जी एक जुनी कलाकृती म्हणू शकतो आपण,
ती बघण्याचा जो आनंद असता ना तो अशा सणासुदांका ना बघूक मिळता आणि गावागावात ना तो बघूक मिळताच, हमखास बघूक मिळता. आजही गावच्या लोकांनी ना ही परंपरा राखण ठेवलेली असा. आता ही मुलगी बघा, ही छोटी मुलगी कसे हावभाव करता असा आणि कशी नाचता असा बघा. हे कसे प्रत्येक गटान स्पर्धा आयोजित केलेले असत मित्रांनो. बघूक पण एवढा भारी वाटता ना. असा कोणाकोणाच्या म्हणजे गावात जर समुद्र असलो तर नारळी पौर्णिमेनिमित्त स्पर्धा आयोजित करतो तेही सांगा. आता आम्ही आमच्या घरातलो नारळ समुद्राक अर्पण करतो. तुम्ही व्हिडिओत पण बघा. ह्यो बघा, ह्यो आमच्या घरातलो नारळ असा आणि आम्ही समुद्राक अर्पण करतो. ह्यो बघा, ह्यो आता पाण्यात टाकता असा आमच्या घरातलो एक मेंबर बघा. टाकल्यान नाही तोपर्यंत थैल्या पोरान तो नारळ उचलल्यान. नारळ टाकूची खोटी त्यांना माहिती असता. हैरवान लोक नारळ पाण्यात समुद्रात फेकीत असतात. त्याच्यामुळे ते खालचे लोक तेवढं नारळ ना कॅच करतात, पकडतात आणि गोणी भरून भरून घेऊन जातात. म्हणजे ह्या त्यांचा चाललेलाच असता. नारळी पौर्णिमेक आणि रक्षाबंधन दिवशी ना 2 हे असतात. हे बघा, नारळ लढवणे दिव्य भव्य अशी स्पर्धा असता. आता आम्ही 3ऱ्या गल्लीत इलो. हे बघा, सुवर्ण महोत्सव मालवण म्हणजे हे आता 3री गल्ली. मी तुमका 3ही गल्ली दाखवले. पहिले वेगळ्या गल्लीतना गेलो, दुसऱ्या आता वेगळ्या गल्लीतना गेलो आणि ही आता 3री गल्ली असा. हे बघा, म्हणजे आम्ही असा ना म्हणजे जवळजवळ 4-5 गल्लीतसून गेलो. प्रत्येक गल्लीच्या तोंडावर ना वेगळेच नारळ लढवण्याची म्हणजे स्पर्धा चालू असा. आम्ही सगळीकडे जाऊन थोडा शूट केलं, सगळीकडे आनंदाचं थोडंसं लाभ घेतलं. आणि आता तुम्ही बघू शकतास होय आता लोक नारळ लढवतात असत. हे बघा, हे 2 लोक असत ते नारळ लढवतात. हे बघा, नारळ लढवणं चालू असा. त्याका नारळ जमनाय नाही तरी लढवता तो बघा. ह्यो जरा समोरचो पोरगो तो बारीक असल्यामुळे त्याका एवढी ताकद नाही असं माका वाटतं. हां, तरी पण पोरांचे कसे हौशी खूप असतात नारळ लढवचे. बारीक असा ते कडको नाही तर कसो नारळ लढवूक येतात. आता किनारो बघा आमचो लांबून मी आता थोडासा शूट केलं आहे. तुम्ही किनारो बघू शकतास कसो असा तो किती गजबजलेलो आणि भरलेलो असा किनारो. खयसून लांबून लांबून माणसं येऊन आपल्याक सुटेबल अशा जागेवर रवली आहेत आणि किनाऱ्यावर नारळ लढवण्याचा लाभ घेतात. वेगवेगळे स्पर्धा असत त्याचो लाभ घेतात. तुम्ही बघू शकतास कशा पद्धतीनं असा तो. हो बघा, ह्यो किनाऱ्यावर किती गर्दी हेरवी फक्त गर्दी ना दिसता ती माशाचा लिलाव असता तेव्हा. त्याच्यानंतर किनारो एकदम सामसूम असता, शुकशुकाट असता. म्हणजे पर्यटक असतात पण एवढी लोक गजबजलेली नसतात. हे बघा, असा असता. असा कोणाकोणाच्या किनाऱ्यावरती समुद्राच्या असे प्रोग्राम आयोजित केलेले असतात ना ते माका तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा, नारळ लढवण्याची हय जोरदार स्पर्धा चालू असा. तुम्ही बघू शकतास. हे बघा, खूप जण नारळ लढवतात बघा. कशा नारळ लढवण्याचो हय एक आनंद घेतं असत मुला. व्हिडिओत तुम्ही बघू शकतास. भरपूर मुलं असत. नारळ लढवण्याचो हय एक वेगळोच दिव्य भव्य असो प्रकार असा. आणि हे बघा, हे आता वेगळे असत खेळाडू. हे वेगळे असत. मगाचे ते निळे कपडे घातलेले होते ह्यांचे आता केशरी असत. म्हणजे वेगवेगळ्या गावातून ना मित्रांनो खेळाडू पण येतात. कोणाक खेळाचा हा त्यांनी त्याच्यात सहभागी व्हायचा. थंय म्हणजे काउंटर याक असता. थंय जाऊन नाव नोंदवायचा आणि त्या गटान थंय जाऊन खेळायचा. खेळण्याची स्पर्धा फ्रीच असता पण जिंकलेल्या पारितोषिका पण ठेवलेली असतात त्या गटाच्या वतीनं. हे बघा, हार जीत ही खेळात असता आणि त्याच्यामुळे ना ह्या पारंपरिक खेळाची मजा काही वेगळीच असता. आणि समुद्रात पण ना आजचा सुक्ती पण असा. हे बघा, पाणी थोडा कमी झाला. नारळी पौर्णिमेत पाणी कमी होता असं म्हटलं पण जाता. हे बघा, एकदम संध्याकाळचा डमाळ पण झालेला असा. आणि हो प्रोग्राम आहे ना मित्रांनो नारळ लढवण्याचो दुपारी 3 वाजल्यापासून चालू होता ना तो रात्री 8-9 वाजासर असता. आता आमका घराकडे परत जाऊचा होता म्हणून मी जास्त वेळ थंय काय शूटिंग करीत रवलंय नाही. कारण 3 सांज झालेली. घरात जाऊन परत कामं पण करूची असतात. जेवढा माका जमला तेवढं व्हिडिओ बनवलं आहे. हे बघा, तर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओक लाईक करा. धन्यवाद.